नमस्कार, आप मुझे देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। खबरों की शुरुआत करें इससे पहले एक नजर आज की हेडलाइंस पर। नागपुर के पालक मंत्री, माजी मुख्यमंत्री और केंद्रीय मंत्री की लॉकडाउन को लेकर बैठक। सतरंजीपुरा रोड से हटाया बाजार, सिवनी के युवती से रेप। आइए आप खबरें देखते हैं विस्तार से। नागपुर के पालक मंत्री, माजी मुख्यमंत्री और केंद्रीय मंत्री की लॉकडाउन को लेकर बैठक। नागपुर विभागीय आयुक्त कार्यालय में आज दोपहर को नागपुर पालक मंत्री नितिन राउत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और माजी मुख्यमंत्री और विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस इनके उपस्थित में लॉकडाउन के संदर्भ में बैठक ली गई, जिसमें व्यापारी संगठन भी ऑनलाइन शामिल थे। 15 से 21 मार्च तक लगाया गया लॉकडाउन 21 मार्च को और न बढ़ाए और बढ़ाए जाए तो कुछ नियमों के शिथिलता मिले और व्यापारी वर्ग को ध्यान में रख के लॉकडाउन के नियमों में बदल करे और नागपुर शहर में और ग्रामीण क्षेत्र में टीकाकरण केंद्र बढ़ाने की मांग भी इस मीटिंग में पालक मंत्री नितिन राऊत से की गई। मांडली आणि सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी देखील मांडली आणि त्याच्यावर स्वतः पालकमंत्र्यांनी सकारात्मक विचार मांडले आणि आम्ही असा निर्णय केला, त्याच्यामध्ये आता पालकमंत्री त्या संदर्भात अधिकृत घोषणा करतील, पण कंप्लीट लॉकडाऊन करायचा नाही, काही निर्बंध मात्र ठेवायचे, थोडे कडक निर्बंध मात्र आपल्याला ठेवावे लागतील, कारण 3000 3,500 पेशंट्स येत आहेत, त्यामुळे पण त्याचे नीट SOP तयार करायचे आणि कोणाच्या रोजगारावर एकदम गदा येणार नाही अशा प्रकारचे SOP या त्या ठिकाणी तयार करायचे असा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की एकूणच या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली, विशेषतः वॅक्सिनेशनच्या संदर्भात या ठिकाणी आमचे माननीय महापौर आणि प्रवीणजी दटके वगैरे यांनी सगळ्यांनी मागणी केली की शहरामध्ये आत्ता फक्त 88 सेंटर या ठिकाणी आहेत, त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक सेंटर झालं पाहिजे, 151 सेंटर हे शहरामध्ये सुरू झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। त्याच्यावर आता ते सेंटर वाढवण्याचा निर्णय हा घेऊ म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। ग्रामीण भागामध्ये 79 सेंटर आत्ता वॅक्सिनेशनचे चालू आहेत आणि 31 सेंटर या 3-4 दिवसात आम्ही सुरू करू असं सांगितलं आहे, पण ही सेंटरची संख्या कमी होईल आणि म्हणून केंद्र सरकारने सब सेंटर लेवलपर्यंत वॅक्सिनेशन सेंटर सुरू करता येतात आणि आपल्याकडे सब सेंटर लेवलवर जर सुरू केलं तर जवळजवळ अजून 250 सेंटर्स त्या ठिकाणी आपल्याला सुरू करता येतात। तर तीही मागणी आम्ही केली आणि त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आणि ते प्रयत्न करणार आहेत की तशा प्रकारे आपण सेंटर्स वाढवू। आम्ही ही मागणी केली आहे की काही भागामध्ये डेझिग्नेटेड सेंटर तयार करा, की त्याला सेंटरचं डेझिग्नेशन करा आणि जे काही NGOज आहेत यांच्या मदतीनं त्या ठिकाणी हे वॅक्सिनेशनचं सेंटर सुरू झालं पाहिजे, कारण आपल्याकडे एकूण जे काही 60 वर्षाच्या वरचे आणि 45 वर्षाच्या वरचे कोमॉर्बिडिटीवाले ज्यांचं वॅक्सिनेशन करायचं आहे यांची लोकसंख्या ही साधारण लोकसंख्येच्या 12% आहे आणि 12%चा हिशोब लावला तर साधारण 6,87,000 एवढं वॅक्सिनेशन आत्ता आपल्याला एप्रिलच्या आत करायचं आहे, कारण लगेच त्यांची सेकंड देखील वॅक्सिनेशनची वेळ त्या ठिकाणी येणार आहे आणि आत्ता आपण दिवसाला 8 ते 10 हजार केवळ वॅक्सिनेशन करू शकतो आहे, तर 30, 35, 40 हजारापर्यंत आपल्याला वॅक्सिनेशन न्यावं लागेल, तरच आपण हे जे काही कोमॉर्बिड आणि 60 वर्षाच्या वरचे 45 आणि 60 यांना त्याच्यामध्ये अकोमोडेट करू शकू आणि म्हणून यामध्ये उपाययोजना वाढवली पाहिजे। महापौरांनी सांगितलं की आम्ही विशेषतः सगळ्या वॉर्डांमध्ये त्या ठिकाणी आम्ही पूर्ण व्यवस्था द्यायला तयार आहोत, रजिस्ट्रेशन करायला तयार आहोत। आम्ही देखील सगळ्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की लोकांच्या व्यवस्था करायच्या असतील तर त्या व्यवस्था देखील आम्ही करू। एक मुद्दा अजून महत्त्वाचा आम्ही असा मांडलेला आहे की आज इतके पेशंट झाल्यामुळे पेशंट्सला दवाखान्यांमध्ये जागा मिळत नाही आहे आणि म्हणून जसं मागच्या वेळेस जेव्हा मागच्या मार्चमध्ये कोविड आला आणि त्यानंतर मे जून अतिशय वाईट परिस्थिती होती, ती परिस्थिती हळूहळू आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून त्यावेळेच्या ज्या हॉस्पिटल्सनी कोविड हॉस्पिटल म्हणून वॉर्ड सुरू केले होते त्यातल्या अनेकांनी बंद केले, तर आता कोविड हॉस्पिटल आणि कोविड बेड्स हे पुन्हा वाढवावे लागतील, तर त्या दृष्टीने देखील आपल्याला लक्ष हे घालावं लागेल आणि त्यासोबत आता अनेक ठिकाणी जे एसिम्प्टोमॅटिक आहेत तेही कोविड बेड्सवर ॲडमिट आहेत आणि कोविड बेड्स ज्यांना आवश्यक आहेत म्हणजे ज्यांचे सिम्पटम्सही आहेत आणि क्रिटिकल होत आहेत त्यांच्याकरता आज बेड्स नाही आहेत। म्हणून आपण बघितलं असेल तर आत्ता मॉर्बिडिटीमध्ये किंवा जे मृत्यूसंख्येमध्ये सर्वात जास्त नागपूरचे मृत्यू आहेत, म्हणजे काल जर आपण बघितलं असेल तर राज्यात 50 मृत्यू आहे पण नागपुरात 30-32 आहे। याचं कारण ते हॉस्पिटलायझेशन अवेलेबल होत नाही आहे, त्यामुळे तात्काळ ते बेड्स वाढवण्याची मागणी आम्ही केली आहे
नवीन कोविड हॉस्पिटल डेझिग्नेट करण्याची मागणी केली आहे। ज्यांचे पूर्वी जेवढे वॉर्ड होते कोविडचे तेवढे वॉर्ड पुन्हा त्यांनी सुरू करावेत आणि ज्यांना आवश्यकता नाही त्याच्याऐवजी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कसं प्राधान्य देता येईल। दुसरं हाही मुद्दा आम्ही मांडला की पुन्हा एकदा जे हॉस्पिटल्समध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑडिटर बसवले होते की जे बिलांवर कंट्रोल करायचे सगळे ऑडिटर आता 31 मार्चच्या कामात चालले गेले, तर ते ऑडिटर्स पुन्हा त्या ठिकाणी नियुक्त झाले पाहिजे जेणेकरून हा बिलांवरचा कंट्रोल जो आहे तोही असला पाहिजे। एक मुद्दा अजून आम्ही मांडला की गरीब माणसाला मेडिकल कॉलेज आणि IGMC याशिवाय दुसरी जागा नाही आहे आणि तिथले बेड संपले आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाने GMCमध्ये 500 हाय डिपेंडन्सी बेड्स आणि 400 हाय डिपेंडन्सी बेड्स यातले 50 ICUचे बेड्स असं सांगितलं होतं। त्या संदर्भातली कारवाई देखील अतिशय हळू होते। आज आता आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की 25 मार्चपर्यंत त्यातले 300 हाय डिपेंडन्सी बेड आम्ही सुरू करू आणि ICUला मात्र अजून 20-25 दिवस लागतील। पण आमची मागणी आहे की अतिशय हळू काम चाललेलं आहे। काही बेड्स तर आपण त्या ठिकाणी याच्यात पार्किंग लॉटमध्ये केले होते, त्याच्यावर सुप्रीम कोर्टचा आक्षेप होता, आता त्याच्यामध्ये सुधारणा आपण करतो आहोत। पण एकूणच GMC किंवा IGMC, आता IGMCमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही रोज 2-2, 3-3 वॉर्ड कोविडचे वाढवू, तर तेही वाढवण्याची आवश्यकता आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढती आहे आणि त्या मनाने सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल नाही आहेत। एक अजून विषय लक्षात आला की काही लोक जे होम क्वारंटाईनमध्ये आहेत ते रस्त्यावर फिरत आहेत आणि त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात स्प्रेड करत आहेत। त्यामुळे या संदर्भात मात्र आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की नियम डावलून जे लोक रस्त्यावर फिरत आहेत, आपला शिक्का मिटवत आहेत, यांना सरळ उचलून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये नेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि त्यात आयुक्तांनी एक चांगली गोष्ट सुचवली, मागच्या काळात स्मार्ट सिटीमध्ये आपल्याकडे सगळ्या भागात आपण कॅमेरे लावले आहेत। आता आयुक्तांनी सांगितलं की आम्ही एक पायलट प्रोजेक्ट म्हणून फेस रिकग्निशनचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचा उपयोग करून ज्या लोकांना होम क्वारंटाईन दिला आहे ते जर रस्त्यावर फिरताना दिसले तर ते कॅमेरे त्यांना रिकग्नाईज करू शकतात। तर काही झोनमध्ये हा प्रयोग ते करणार आहेत, मला असं वाटतं योग्य प्रयोग आहेत। एक अजून चांगलं महत्त्वाचं सूचना आमच्या कृष्णा भाऊंनी मांडली की अनेक लोकांनी या दरम्यान लग्नांकरता बुकिंग्स केले होते मोठ्या प्रमाणात, आता आपण रेस्ट्रिक्शन लावल्यामुळे त्यांनी ते रद्द केले, पण आता त्यांना पैसे परत मिळत नाहीत, त्यांच्यावर पुन्हा पैसे मागितले जातात। तर याही संदर्भात काहीतरी SOP ठरला पाहिजे जेणेकरून ठीक आहे कार्यालयांचे नुकसान होणार नाही, पण लोकांनाही अनावश्यक जो खर्च आहे तो त्यांच्यावर जो लादला जातो आहे, भुर्दंड लादला जातो आहे, तोही लादला जाऊ नये। अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे। माननीय गडकरी साहेबांनी देखील अनेक चांगल्या सूचना दिल्या आणि आम्ही सगळ्यांनी प्रशासनाला आणि पालकमंत्र्यांना सांगितलं की या सगळ्या कामामध्ये आम्ही पूर्णपणे सोबत आहोत आणि जे काही निर्णय हे या ठिकाणी ते घोषित करतील त्या निर्णयांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू। मला असं वाटतं एकूण या बैठकीतनं बऱ्याच गोष्टींचा खुलासा देखील झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कंप्लीट लॉकडाऊनच्या ऐवजी जरा काही प्रतिबंध टाकायचे असा जो काही मुद्दा समोर आला मला असं वाटतं तो योग्य आहे। तो वही दूसरी ओर सतरंजीपुरा रोड से बाजार हटाया। मनपा अतिक्रमण विरोधी दस्ते ने शुक्रवार को दोपहर सतरंजीपुरा रोड पर लगने वाला बाजार को हटाने की कार्रवाई की। ज्ञात हो कि कोविड संक्रमण के मद्देनजर मनपा प्रशासन ने बाजार लगाने पर रोक लगाई है। इसके बावजूद शुक्रवार को रोड पर बाजार लगने से दस्ते ने कार्रवाई कर 10 से बड़े दुकानों को हटाया। इसके अलावा अन्य क्षेत्र में अतिक्रमण विरोधी कार्रवाई नहीं की गई। तो वही तीसरी और शिवनी की युवती से रेप। बुआ के घर शिवनी से आई एक युवती से बलात्कार किए जाने का मामला सामने आया है। आरोपी टाइल्स व्यापारी के साथ युवती की बुआ को भी गिट्टी खदान पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी शेख इसराइल शेख हुसैन गौसिया कॉलोनी है। पीड़िता 19 वर्षीय युवती शिवनी की निवासी है। उसकी बुआ पिटेसूर में रहती है। यह फरवरी महीने में शिवनी गई थी। उसने युवती को भी झोपड़ी बनाने का झांसा देते हुए अपने साथ नागपुर चलने को कहा। बुआ की बात सुनकर युवती तैयार हो गई। वह बुआ के साथ यहाँ पहुंची। इसराइल से गोरेवाड़ा में टाइल्स की दुकान है। यह दबंग प्रवृत्ति का है। उसका पिटेसूर परिसर में दबदबा है। उसकी युवती की बुआ से 15 साल से मित्रता है। घर भी आना जाना है। इसी दौरान उसकी युवती पर नजर पड़ी।
अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड कीजिए। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लेन खाइक ट्विटर, इंस्टाग्राम पर भी आप हमारे खबरों को देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। फिलहाल वक्त हो चला है एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम खबरें देखने के लिए जुड़े रहिए हमारे साथ MNS न्यूज लाइव पर। नमस्कार।